एजू मराठी चॅनलच्या व्ह्यूअर्सना सप्रेम नमस्कार। अपडेट जी येत आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। आजूबाजूला शैक्षणिक क्षेत्रात काय घडत आहे याबाबतच्या सर्व अपडेट आपल्या चॅनलकडून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, तो पालकांसाठी, शिक्षकांसाठी आणि ग्रामस्थांसाठी। गावकऱ्यांनो, पालकांनो आणि शिक्षकांनो, आपण आजूबाजूला एक गोष्ट सध्या सातत्याने बघत आहोत, ती म्हणजे शाळा सध्या सुरू झालेल्या आहेत, परंतु या शाळेतील शिक्षक आपल्याला बऱ्याचदा सोशल मीडियावर व्यस्त असलेले दिसतात। नेमकं काय आहे, कोणत्या भागातलं आहे, असंच चित्र तुमच्याकडेही आहे का, हे देखील कमेंटमध्ये अवश्य बघा। संपूर्ण अपडेट आता बघूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। सबस्क्राईब करण्यामागे हेतू हा वेगळा आहे। मला काही तुम्हाला माझे सबस्क्रायबर वाढवायचे वगैरे याची काही गरज नाही, परंतु चॅनल मार्फत जे काही व्हिडिओ आतापर्यंत प्रदर्शित झालेले आहेत किंवा होणार आहेत त्याचं एक अपडेट तुम्हाला मिळेल। चॅनल निशुल्क आहे, त्यामुळे महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतात। बरेचसे एंटरटेनिंग चॅनल नक्कीच असणार आहेत ज्याचा फारसा उपयोग आपल्याला नाही, परंतु हे चॅनल नक्कीच काहीतरी देऊन जाईल। बघूया प्रकार काय झालाय। पनवेल महानगरपालिकेच्या शाळेतील हा इन्सिडेंट आहे। पनवेल महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मोबाईल बंदीचे 3 ते 13 वाजल्याच्या तक्रारी वाढत आहेत। शिक्षकांकडूनच मोबाईलचा सर्रास गैरवापर होत असल्याने त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सुधाकर शिंदे यांनी 2017 मध्ये शाळांना अचानक भेटी देऊन वर्गात मोबाईल वापरणाऱ्या शिक्षकांवर कारवाई केली होती। ही घटना 2017ची होती, मात्र सध्याच्या घडीला शिक्षकांकडून व्हॉट्सअपवर चॅटिंग करणे, फोनवर सतत बोलत राहणे असे प्रकार विद्यार्थ्यांसमोरच घडत आहेत, ज्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून ऑफलाईन होतात की काय अशी धक्कादायक बाब समोर आलेली आहे। नक्कीच बऱ्याचदा शिक्षकांकडून असे कारणं पुढे केली जातात की त्यांना ऑनलाईनची कामे आहेत, परंतु ही ऑनलाईनची कामे मोजून 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास इतक्या वेळेची असतात, ती तुमच्या फ्री पिरियडमध्ये तुम्ही करू शकता। परंतु खरंच नक्कीच असंच चित्र बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। तुमच्या गावातही आहे का? तुमच्या मुलाच्या शाळेतही असंच चित्र आहे का की तुमच्या शाळेमध्ये काही वेगळा उपक्रम राबवला जातो या मोबाईल बंदीबाबत? ते देखील कमेंटमध्ये टाका। महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 18 फेब्रुवारी 2009 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार शालेय कामकाजाच्या वेळेत मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वर्गात मोबाईल वापरण्यास सक्त मनाई केलेली आहे। याचे उल्लंघन केल्यास दंडाची तरतूदही आहे, परंतु पनवेल मनपाच्या काही शाळांमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे। दरम्यान मनपा शाळेत CCTV असूनही मोबाईलवरील शिक्षकांचा शोध घेणे सहज शक्य आहे आणि यांना दंडित करणे गरजेचे आहे। हे न केल्यास याचा परिणाम नक्कीच शिक्षणावर होतो, मुलांचं लक्ष विचलित होतं, त्यामुळे शिक्षकांनी देखील काही गोष्टी पाळणे गरजेचे आहे। महापालिकेच्या शिक्षण विभागाने या गंभीर परिस्थितीवर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे। केवळ दंड आकारून किंवा सूचना देऊन उपयोग नाही, तर अशा शिक्षकांवर कठोर प्रशासकीय कारवाई होणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशासनाने तत्काळ ही पावले उचलणे गरजेचे आहे आणि या गैरप्रकारांना आळा घालणं गरजेचं आहे। अशा प्रकारचा आवाज, अशा प्रकारचा सूर पालकांमधून उमटत आहे। तुमच्या गावातही, तुमच्या गावातील शाळेतही अशा काही घटना घडत आहेत का? असतील तर त्या कमेंटमध्ये अवश्य मेन्शन करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून याबाबत जनजागृती होईल। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।